शेतकरी मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे भूमिपुत्र अक्षय या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, खरीप हंगामाला लवकरच या ठिकाणी सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, यावर्षी कापसाची लागवड करायची आहे, पण आपण कोणते वाण निवडावे याबद्दल कन्फ्युजन आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणते वाण निवडले पाहिजे, कोणत्या जमिनीसाठी कोणते वाण योग्य राहील, हलक्या जमिनीत कोणते वाण घ्यायचे, लवकर येणारे वाण कोणते, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, कापूस वाणाची निवड करत असताना आपण जे वाण निवडणार आहोत ते उच्च उत्पादनक्षम असलेले वाण असले पाहिजे, तसेच रोगप्रतिकार शक्ती जास्त असलेले वाण असले पाहिजे। या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला यावर्षी वाणाची निवड करायची आहे। तर मित्रांनो, पहिला जो वाण आपण बघणार आहोत तो म्हणजे मैकोचा MRC 7391 हा वाण। यालाच आपण बाउन्सर देखील म्हणतो। हा वाण साधारण 172 ते 180 दिवसात येणारा हा वाण आहे। हा वाण आपल्याला साधारण 13 ते 15 क्विंटल प्रति एकरपर्यंत हा वाण आपल्याला उत्पन्न देतो। जमिनीचा प्रकार जर आपण पाहिला तर हा वाण भारी व काळ्या जमिनीसाठी उत्तम असा वाण आहे आणि भारी व काळ्या जमिनीसाठी याची शिफारस केलेली आहे। हा वाण बागायती क्षेत्रासाठी बेस्ट असा वाण आहे। याच्या बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर एका बोंडाचे वजन साधारण आपल्याला 5 ग्रॅमपर्यंत एका बोंडाचे वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो वाण आहे तो म्हणजे तुलसी सीडचा पंगा हा वाण। हा वाण साधारणपणे 155 ते 160 दिवसात येणारा हा वाण आहे। हा वाण आपण मध्यम आणि भारी दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी योग्य असा हा वाण आहे। याच्या बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर 4 ते 4.5 ग्रॅमपर्यंत याच्या एका बोंडाचे वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। 14 ते 15 क्विंटल प्रति एकर याचे उत्पन्न आपण या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, जो वाण आहे तो म्हणजे बायोसीडचा GHH 029 हा वाण। हा वाण साधारण 155 ते 160 दिवसात येणारा हा वाण आहे। मध्यम आणि भारी जमिनीसाठी योग्य असा वाण आहे। मध्यम आणि भारी दोन्ही जमिनीत तुम्ही या वाणाची निवड करू शकता। याच्या एका बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर साधारण 5 ते 6 ग्रॅमपर्यंत याच्या एका बोंडाचे वजन या ठिकाणी आहे। याचे सरासरी जर आपण उत्पन्न पाहिले तर 14 ते 15 क्विंटल प्रति एकरपर्यंत याचे आपण उत्पन्न आपल्याला या ठिकाणी भेटते। त्यानंतर पुढचा जो वाण आहे तो म्हणजे US ॲग्रो सीडचा 7067 हा वाण। हा वाण साधारण 150 ते 160 दिवसात येणारा हा वाण आहे। याची लागवड आपण हलक्या व मध्यम आणि भारी या तिन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये करू शकतो। याच्या एका बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर 4 ते 5 ग्रॅमपर्यंत याच्या एका बोंडाचे वजन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। याचे सरासरी उत्पन्न जर आपण पाहिले तर 15 क्विंटलपर्यंत आपण याचे उत्पादन या ठिकाणी घेऊ शकतो। त्यानंतर पुढचा जो वाण आहे तो म्हणजे मैकोचा धनदेव हा वाण। हा वाण 155 ते 160 दिवसात येणारा हा वाण आहे। बोंडअळी आणि रस शोषक कीटकांना प्रतिकार असा हा वाण आहे। याच्या एका बोंडाचे वजन साधारण 5 ग्रॅमपर्यंत आहे। तसंच मध्यम व भारी जमिनीत येणारा हा वाण आहे। याचे उत्पन्न जर आपण पाहिले तर 15 ते 18 क्विंटलपर्यंत आपण याचे उत्पन्न घेऊ शकतो। त्यानंतर पुढचा जो वाण आहे तो म्हणजे राशी सीडचा 659 हा वाण। हा वाण 150 ते 160 दिवसात येणारा वाण आहे। मध्यम व भारी या दोन्ही जमिनीत येणारा हा वाण आहे। याच्या एका बोंडाचे वजन साधारण 5 ते 5.5 ग्रॅमपर्यंत आपल्याला पाहायला भेटते। याचे उत्पन्न जर आपण पाहिले तर 12 ते 15 क्विंटलपर्यंत आपण याचे उत्पादन घेऊ शकतो। त्यानंतर मित्रांनो, पुढचा जो वाण आहे तो म्हणजे मैकोचा बाहुबली हा वाण। हा वाण साधारण 180 ते 190 दिवसात येणारा हा वाण आहे। 15 क्विंटलपर्यंत उत्पन्न देणारा हा वाण आहे। याच्या एका बोंडाचे वजन साधारण 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे आणि मध्यम आणि भारी दोन्ही जमिनीत या वाणाची आपण निवड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, आपण जे वाण बघितले हे सर्व वाण उच्च उत्पादन क्षमता असलेले वाण आहेत आणि जबरदस्त उत्पन्न देणारे हे वाण आहेत। तुम्ही यंदा कोणता वाण निवडणार आहे नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आज एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।